जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत आपण 39 भाग पाहिले. 39व्या भागामध्ये आपण पाहिलं की तथागत भगवान बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला गेले त्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा गृहस्थाश्रमी बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्याला आणि पुरोहिताला पाठवले होते आणि त्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान बुद्धांनी त्यांना हे जग आणि हे जीवन कसं अस्थिर आहे हे त्यांना पटवून दिलं. तरीही मंत्र्याने त्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला. तो पुढीलप्रमाणे. भाग 40. मंत्र्याचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धांच्या सद्गुणांना व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ, तर्कशुद्ध व तृष्णाविमुक्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले, आपला हा निश्चय अतिशय उत्तम आहे आणि कोणत्याही प्रकारे तो अयोग्य नसला तरी यावेळी कालमानानुसार मात्र तो योग्य नाही. आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन फार सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. निदान ते धर्म, संपत्ती आणि काम यांच्या दृष्टीने तर सूक्ष्म नाहीच, कारण कोण्या अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात. बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. ज्या अर्थी या प्रश्नाबाबत एवढी शंका आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय. जर एखादा परलोक अस्तित्वात असेल तर त्यातही आपण त्यांचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशयास मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्म मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाहीत. त्यांचे म्हणणे असे की अग्नी ज्याप्रमाणे स्वभावतःच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याप्रमाणे जगाचा स्वभाव देखील संसरणशील असतो असे ते मांडतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात. त्या चांगल्या असोत की वाईट असोत, सत असोत की असत असोत, आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थच होत. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चित असते आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता देखील निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्यांना पृथक कसे करता येईल? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकच नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होतात तेव्हा या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयामध्येच हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांची रचना होते. हे स्वाभाविकरित्याच होते असे प्रज्ञावंत सांगतात. काट्यांचा अणकुचीदारपणा कोण उत्पन्न करतो किंवा पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावतःच उत्पन्न होते. त्यात इच्छेनुसार कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती किंवा चेतना या नावाची वस्तू कशी असू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो काय? काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचीही कारण आत्मा आहे, परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनाशायास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संतती निर्माण करून पूर्वजांचे उपकार फेडतो, तसेच विद्यार्जनाने ज्ञानींचे आणि यज्ञ करून देवांचे उपकार फेडतो. या 3 उपकारातून जो मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते. यास्तव सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते, परंतु जे या नियमक्रमानुसार प्रयत्न करीत नाहीत त्यांचे श्रम व्यर्थ जातात. म्हणून तरुण पुरुषा, तुम्हाला जर मुक्तीचीच इच्छा असेल
तर शास्त्रांच्या नियमांचा अवलंब करा. याप्रमाणे तुम्हालाही मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. आणि अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जी आशंका आहे त्याविषयी सांगायचे म्हणजे तुम्ही तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते, जसे अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादी पुष्कळ उदाहरणे आहेत. भगवान बुद्धांचा मनोनिग्रह मात्र ढळला नाही. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर तथागत बुद्धांनी आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्यांचे उत्तर सुसंबद्ध होते. ते कंटाळवाणे किंवा उताळपणाचे नव्हते. आहे की नाही याचे आकलन कोण्या इतर प्रमाणाद्वारे नव्हे तर तपस्या आणि साधनेद्वारे मीच सत्याला जाणले आहे. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद की ज्याचे डोके खाली पाय वर आहेत ते मी मान्य करू शकत नाही. मी अशा कोणत्याही सिद्धांतात स्वीकार करू शकत नाही ज्याकरिता शेकडो गोष्टींना स्वयंप्रमाण मानून चालावे लागते. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्यानं दाखवलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे झालेली आहे. परंतु जरी कोणी सत्य आणि असत्य याकडे विवेकदृष्टीने पाहिले नसेल किंवा चांगल्या व वाईट विषयी कोणाला संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टींवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारकच ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि निर्दोषता म्हणजे विश्वसनीयता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याची उडवाउडवी करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी तुम्ही मला जे सांगितले त्याविषयी बोलावयाचे म्हणजे तुम्ही दिलेली उदाहरणे देखील प्रमाण होऊ शकत नाहीत. कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची ही उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील? यास्तव सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल किंवा हिमालय पर्वतही जरी आपले स्थान सोडील तरी इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, परंतु माझे मानवतेचे कल्याण करण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या दृढनिश्चयानुसार सर्वथा उपेक्षा होऊन पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने तो मंत्री आणि पुरोहित अश्रुयुक्त डोळ्यांनी हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्याच तेजाने सूर्याप्रमाणे तळपणाऱ्या व कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्याच्यावरून दृष्टीही दूर सारू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी राजपुत्राचे मन वळवण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो पुरोहित अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले. आपल्या प्रिय पुत्राला पाहण्यासाठी झुरत असलेल्या त्या राजाला आपण तोंड कसे दाखवायचे? धन्यवाद. जय भीम.